श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझे व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता बघा 18 तारखेपासूनच आपले पितृपक्ष सुरू होते। 18 तारखेपासून तर 1 तारखेपर्यंत पितृपक्ष आहे आणि सर्व पितृ अमावस्या 2 तारखेला आहे, म्हणजे 2 तारखेपर्यंत पितृपक्ष आहे। तर आपल्याला ह्या पितृपक्षामध्ये पितरांना मुक्ती देण्यासाठी काय काय सेवा करायची, कसं असतं बघा। पितृपक्षामध्ये पितृ हे आपल्या घरी येत असतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला 1-2 मेसेज आले की ताई पितृपक्षामध्ये नारायण नागबली केलं तर चालतं का, काल सर्पशांती केली तर चालतं का, हा सगळे मेसेज येत आहेत। तर सर्वात महत्त्वाचं की नारायण नागबली हा विधी आपल्याला कुठेही बाहेर करायचा नाही, कारण की हे जे आहे हे आपल्याला आपल्या पितरांचे श्राद्ध या पितृपक्षामध्ये आपल्या घरीच करायचे। कारण की याचं कारण असं असतं की पितृ हे ना आपल्या घरी येत असतात। जेव्हा पितृपक्षामध्ये पितृ आपल्या घरी येत असतात ते आपल्याला कृपा आशीर्वाद देण्यासाठी आपल्या घरी येत असतात आणि आपण ते नारायण नागबली करायला बाहेर जाऊन तर ते तिथं नसतातच ना, ते आपल्या घरी असतात। त्यामुळे ती सेवा आपली लागू होत नाही। म्हणून पितृपक्षामध्ये कोणीही नारायण नागबली हा विधी, त्रिपिंडी नारायण नागबली हा विधी करू नका, कारण की तिथे पितृ येत नाही। तुम्ही तिथे किती पण मोठं श्राद्ध घातलं तर पितृ तिथे येतच नाही, त्यामुळे तुमची तिथं ती सेवा केलेली तुमची लागू होत नाही। म्हणून तुम्ही जे काय आहे तुमच्या घरी करा। आता नारायण नागबली घरी करता येत नाही, त्रिपिंडी आपल्याला घरी करता येत नाही, बरोबर आहे, ती करू पण नका। परंतु घरी आपल्याला हे श्राद्ध असतं, ज्याच्या तिथीला ते गेलेले असतं त्या तिथीला आपण ते श्राद्ध करतो, ते श्राद्ध करा तुम्ही। आणि जर आपल्याला वाटत असेलच आपले पितृंना मुक्ती मिळावं, कारण की खरंच खूप पितृपक्षामध्ये पितरांची सेवा केलेली खूप अतिशय फलदायक असते, त्यांना लवकर मुक्ती मिळत असते। आणि जर खूप आपण म्हणजे खूप त्यांच्यावर प्रेम करत असून आपल्याला खरंच वाटत असेल की त्यांना मुक्ती मिळावं, तर आपण त्याच्यासाठी भागवत करा। जमलं तर छोटं करा, नाही तर म्हणजे खूपच असेल तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही एकदा मोठं भागवत करा। 15 दिवस पितृपक्ष आहे तर एक मोठं भागवत करा तुम्ही। 7 दिवसाचं पारायण करा मोठं भागवतचं, आपल्या केंद्राचा ग्रंथ असतो। 7 दिवसाचं जे भागवत आहे त्याचं जर आपण पठन केलं आणि ते पुण्य आपण आपल्या पितरांना, म्हणजे आपले जे कोणी जवळचे असतात, आई वडील भाऊ किंवा आपले सासू सासरे, असं कोणी जवळचं नातेवाईक जेव्हा जातात आपले आणि त्यांच्यासाठी आपण करा। म्हणजे कसं असतं बघा, तर भागवतातच सांगितलंय की आयुष्यात एकदा तरी व्यक्तीने भागवत वाचावं। जो व्यक्ती भागवत वाचतो त्याला मुक्ती असते, त्याला पुन्हा जन्म नाही असं सांगितलेलं आहे। परंतु आपले कर्मभोग असतात, आपण कर्मभोगासाठी, खरं हे जन्म मृत्यू हे जे असते हे आपले कर्मभोग भोगण्यासाठीच आपण घेत असतो, आपल्याला ते मिळत असतात, त्याच्यासाठीच मिळत असतात। परंतु भागवतात असं सांगितलंय की जर तुम्ही हे भागवत पारायण केलं, पितृपक्षात केलं आणखी चांगलं, किंवा तुम्ही याच्यामध्ये केलं अधिक महिन्यामध्ये, तर आपल्याला भागवताचं पुण्य अनंत पटीने लागत असतं। आणि भागवत मोठं जर केलं ना तर एक आयुष्यात एकदा प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी भागवत वाचावं। आता हे झालं आपण आपल्या स्वतःसाठी झालं, परंतु पितृपक्षामध्ये हे भागवत जे आहे ते आपण आपल्या पितरांसाठी, म्हणजे आई वडील, आपले सासू सासरे, हे जे काय आपले आहेत किंवा आपले लोक, आपले जे काही जास्त संबंधित असेल किंवा आपल्याला वाटत असेल की आपल्याला पितरांना मुक्ती द्यायची, तर आपण ते पारायण करा आणि त्याचं पुण्य त्यांना द्या। संकल्प करतानाच असं करायचं की हे जे भागवताचं आजपासून जे काय तुम्ही संकल्प, आता तुम्हाला सगळं माहिती की असं संकल्प करते की आज हे भागवत पारायणाचं पुण्य जे काय असेल, समजा उदाहरणार्थ तुमचे वडील वारलेले असतील तर माझं आजपासून जे 7 दिवस भागवत पारायण करणार आहे तर या संपूर्ण भागवताचं पारायणाचं पुण्य माझे समजा वडील वारले त्यांना देऊ आणि त्यांना मिळो आणि त्यांना मुक्ती मिळो असं म्हणा। तर तुम्हाला खरोखर तुम्ही तुमच्या आई असेल, वडील असेल, तुम्ही त्यांना या पारायणाचं पुण्य दिल्यानंतर त्यांना मुक्ती मिळते। किती पण ते म्हणजे याच्यात नरकात जरी असेल ना तरी त्यांना मुक्ती मिळते, कारण की भागवताचं इतकं मोठं पुण्य आहे। म्हणून जर साध्य हे छोटं तर करतोच आपण, कराच, परंतु जर मोठं तुम्हाला जमत असेल ना अवश्य करा। एकदा तरी आयुष्यात एकदा तरी मोठं पारायण करा। तुम्हाला मी ग्रंथ दाखवते, ग्रंथ तशी विकायला माझ्याकडे जास्त नाही, एकच आहे, पण तुम्ही दाखवायला आहे माझ्याकडे।
एकच ग्रंथ राहिलेला आहे, जास्त कोणी घेत नाही म्हणून मी जास्त मागवत नाही, 5-6 असेच मागवते, कारण की कोणी काही जास्त घेत नाही. पण मी तुम्हाला तो ग्रंथ दाखवते, खूप छान ग्रंथ आहे, म्हणजे त्याचं पुण्यच इतकं आहे का बस. पण ते केंद्राचं तरी छोटा आहे, पण ओरिजिनल तर खूप मोठा आहे. पण आपल्याकडनं मोठा वाचन होतो ना होतं, पण केंद्राने पण असं छान काढलेलं आहे, तेवढंच पुण्यदायक आहे. सर्व काही व्यवस्थित त्याच्यात माहिती दिलेली आहे. तर मी तुम्हाला ग्रंथ दाखवते. हे बघा, हा भागवत ग्रंथ आहे, मोठा आहे, गुरुचरित्रच्या डबल ग्रंथ आहे. बघा, गुरुचरित्रपेक्षाही मोठा आहे, डबल ग्रंथ आहे. याच्यामध्ये 12 स्कंद आणि 96 अध्याय असतात. 12 स्कंद असतात, 96 अध्याय असतात. आता सर्वांना माहिती की आपल्याला धावपळीचं युग आहे, एवढं वाचन शक्य नाही, म्हणूनच आपल्या मार्गाने तो छोटा ग्रंथ काढलेला आहे. आणि तो छोटा ग्रंथ आपल्याला वाचायला सोपा पण जातो. तर त्याच्यासाठी मग आपण तो वाचतो. त्याचा हा खूप मोठा ग्रंथ आहे, पण आयुष्यात एकदा तरी वाचावा. आणि जे काय आपल्या जवळचे असतात संबंधित ना, त्यांच्यासाठी तर नक्की एकदा वाचून त्यांना त्याचं पुण्य द्या, म्हणजे त्यांना मुक्ती मिळेल. आता याचं सांगते, साधारण 490 पेज आहे. 490 पेज आहे याचे. 96 अध्याय आहे आणि 12 स्कंद आहे. तर हे वाचायला जर घेतलं ना भागवत, तर दिवसातून 3 तास तरी लागतात. 3 तास द्यावं लागतं, तेव्हा 7 दिवसात ते पारायण पूर्ण होतं. 3-3.5 तास आपल्या आपल्या वाचनावर आहे. 3.5 तास, 3-3.5 तास लागतातच. तर तेव्हा ते भागवत पारायण पूर्ण होतं. आणि कसं आहे भागवताचं, आता आपल्याला सर्वांना माहिती की ते छोटं आहे ना, त्याच्यात संक्षिप्त दिलेलं आहे, तर आपल्याला त्याची माहिती पण थोडक्यात मिळते. आपण एकदा हे वाचलं ना, तर आपल्याला म्हणजे पूर्ण भागवत कळून जाईल. फक्त जरा अवघड आहे कळणं, कारण की भागवत आहे ते एकदा वाचून खूप लगेच लक्षात येणं जरा अवघड आहे. तसा ग्रंथ हा मराठीत आहे, पूर्ण मराठीत आहे. आणि फक्त एवढंच की लक्ष देऊन वाचावं लागतं. त्याच्या ओळी जवळ आहे, कारण की ओळी पण जास्त आहेत ना, 10,001 ओळी आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी कमी पेज मध्ये हे करायचं नियोजन केलेलं आहे. कारण की जेवढा मोठा ग्रंथ दिसला तर समोरचा घाबरतो ना वाचायला, म्हणून त्यांनी छोटाच छोटा ग्रंथ दिसावा अशा हेतूने तो जवळजवळ ओळी घेतलेला आहे. परंतु तरी आपण जर लक्षपूर्वक वाचले ना, तर आपल्याला व्यवस्थित अगदी स्पष्ट कळतं. पण एवढा ग्रंथ आहे म्हणून आपण वाचल्यानंतर लगेच सगळ्याचे सगळं आपल्या लक्षात राहील किंवा सगळ्याच्या सगळं समजेल असं नाही. त्यातलं काही काही आपल्याला नक्कीच समजणार, परंतु कसे इतका मोठा ग्रंथ आहे, आपण एकदाच वाचणार आहे, त्यामुळे लगेच आपल्याला पूर्ण ग्रंथ तर नाही समजणार, पण त्यातलं काही थोडीफार तरी माहिती आपल्याला कळेल. आपल्या हे जर आपण नेहमी वाचन केलं तर आपल्याला बरंच भागवत कळेल. आणि याच्यात मध्ये भागवत ह्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की श्रीकृष्णाच्या लीला सांगितलेल्या आहेत. अनंत लीला आहे श्रीकृष्णाच्या, त्याच्यातल्या काही महत्वाच्या लीला याच्यामध्ये दिलेल्या असतात. तर आपल्याला जर वाचायचं असेल तर आपण नक्कीच वाचा. आपल्याला जर वाटत असेल की आपल्याला पुन्हा हे जन्म किंवा हे भोग नकोय, आपल्याला असं वाटत असेल ना, तर आपण नक्की एकदा वाचा. हा ग्रंथ एकदा आपण वाचा आणि इतरांना सुद्धा द्या. जर आपल्याकडे नसेल तर कोणाकडे असेल तर तो घ्या, आणि आपल्याला हवा असेल तर सांगा तसं. परंतु आता माझ्याकडे ग्रंथ नाहीये, पण तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मला फोन करा, मेसेज करा, आपण मागवून देऊ. कारण की केंद्राची गाडी येत असते आपली महिन्यातून एकदा, तर आपण केंद्रातून मागवून घेऊ आणि वाचू. आणि जर समजा तुम्हाला केंद्रातला नाही मिळाला तर तुम्ही बाहेरचाही वाचू शकता. असं काही नाही की केंद्रातला मिळाला तर केंद्र, तसं गुरुचरित्र आपण म्हणतो केंद्रातलंच वाचा, त्याच्यातलं काही असतं ते तुम्हाला आता ह्याच्या गुरुचरित्राची माहिती नाही देत. परंतु तसं भागवताचं काही नाही, तुम्ही बाहेरचाही ग्रंथ वाचू शकतात, असं काही नाही. तुम्हाला जो मिळाला तो तुम्ही वाचू शकतात. फक्त तुमचे वाचण्याची तयारी, बसण्याची तयारी असली ना की वाचा. त्याला नियम वगैरे पण असं खूप काही नाहीये. आपले रोजचे शुचिर्भुतता पाळायचे आहे, ब्रह्मचर्य पाळायचे आहे, वाचन काळामध्ये काळं काही घालायचं नाही आहे, परान्न घ्यायचं नाहीये. परान्न तर भागवत असताना तर तुम्ही घेऊच ना, अगदी पाणी सुद्धा कोणाचं घेऊ नका, कारण की त्याचं जे पुण्य आहे भागवताचं, तर त्याची गणना कुठल्याही ग्रंथाबरोबर नाहीये. त्यामुळे तुम्ही इतकं मोठं पुण्यकारक आणि इतकं मोठी ऊर्जा देणारा ग्रंथ जर वाचणार असेल तर त्याचं पुण्य तुम्ही कोणालाही देऊ नका. ते फक्त आणि फक्त आपल्या पित्रांना असं द्या, म्हणजे बाहेरच्यांना परान्न वगैरे घेऊन बोलते मी, तर ते तुम्ही ती ऊर्जा तुमच्याच जवळ ठेवा. म्हणून मग आपण सांगतो की तुम्ही कुठलंही पारायण करताना परान्न घेऊ नका. इतकेच नियम आहे. त्याचे नियम परत सांगते, नियम काहीच नाही, फक्त आपल्याला परान्न घ्यायचं नाहीये,
त्यानंतर ब्रह्मचर्य पाळायचं आहे, काळं काही घालून वाचायचं नाहीये। त्यानंतर खाण्यापिण्याचे काही नियम नाहीये, खाणं पिणं आपण फक्त एवढंच सांगतो हलकं खा, याच्यासाठी की जास्त वेळ वाचायला बसायचं असतं। आता गुरुचरित्रापेक्षा याला जास्त वेळ वाचायला बसायचं असतं, आणि जर आपण जड अन्न खाल्लं, त्यानंतर हरभऱ्याचं वगैरे खाल्लं, तर त्याच्याने आपल्याला गॅस होतो। हरभऱ्याचं खाल्ल्यानंतर गॅस होतो। जे काही गॅस होतात ना ज्या भाज्यांनी, तर त्या भाज्या फक्त खायच्या नाही। मग आपल्याला कुठल्याही पारायण काळामध्ये गॅस पास झालेला चालत नसतो, त्याला आहे तसं उपचार आहे, आचमन करायचं असं, तर श्रोत्रामन करायचं, आचमन करायचं असं आहे। परंतु आपण किती वेळा करणार ना, त्यापेक्षा आपण तो नियम एक पाळायचा आहे, हलकं अन्न खायचं, बाकी काही नाही। असं नाही दूध पोळीच खा, हीच खा, भाजी तीच खा, भाजी सगळ्या खायच्या, फक्त हलकं अन्न खायचं, एवढंच आपण पाळा। बाकी काही नियमाचं एवढं नाहीये। देवासमोर बसून वाचा, त्याला तुम्हाला वाटलं तर कलश मांडा, 7 दिवसाचं पारायण करायचं, वाटलं तर कलश मांडा, नाही तर नुसतंच वाचलं तरी चालेल, असं काही नाही। त्याला मोठी पूजा मांडायची आवश्यकता नाही आणि काहीच नाही। सांगता सुद्धा याची तुम्ही एक आपलं गुरुचरित्राचे सांगतेसारखी सांगता करा, फक्त याला ह्या दही लाह्याचा जो असतो नैवेद्य गोपाल काल्याचा सांगतेला नैवेद्य करा, फक्त एवढंच आहे। त्याला सांगतेचा प्रसाद असतो तो त्याचा गोपाल काल्याचा असतो, बाकी त्याचे काही खूप असे नियम नाही। पण वाचण्याची आपली तयारी ठेवा, आपल्याला वाचायला वेळ लागेल, कारण की जास्त अध्याय आहे आणि ओवी पण मोठ्या मोठ्या आहेत, त्यामुळे आपल्याला थोडासा वेळ लागतो। म्हणून आणि वेळेचं काही बंधन नाही त्याला, असं काही नाही आता दुसरे ग्रंथ आपल्याला 12 ते 12:30 वाचायला चालत नाही, तसं याला काही नाही। दिवसभरात आपण केव्हाही वाचू शकतो, त्याचं काही असं नाहीये, दिवसभरात वाचू शकतो, संध्याकाळी पण वाचलं तरी चालेल, असं काही नाही। समजा तुम्हाला आणि एका वेळेला बसून, समजा एका बैठकीत नाही जमलं बसायला वाचायला, तर तुम्ही एकदा उठून मध्ये एकदा गॅप घेऊन पण वाचू शकतात, असं त्याचं खूप काही असं कडक नाहीये। परंतु एकदा वाचणं खूप गरजेचं आहे, आयुष्यात एकदा वाचणं खूप गरजेचं आहे। आपल्याला जे काय आपले मागच्या जन्मीचे भोग असेल, किंवा आपले काही पुढे काही आपले ह्या जन्मीचे भोग पुढे भोगायचे असेल, तर हे आपले कमी होतील। म्हणून आपण अवश्य एकदा हे श्रीमद भागवत मोठं जे आहे ते अवश्य वाचा। असं आज आपण इथेच थांबू, झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू। आपल्याला जर माझे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा, माझे चॅनल सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।